नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुक्यातील खामदळ येथील तुकाराम ज्योतिबा पाटील यांच्या मालकीच्या काजूच्या बागेला आग लागून जवळपास 4 ते 5 लाखांचं नुकसान झालंय. या काजू बागेत जनावरांसाठी लागणाऱ्या गवताच्या गंजी देखील आगीत जळून खाक झाल्यात. सदरची आग ही बागेवरून गेलेले विद्युत तार तुटल्यानं लागली असल्याचं पाटील कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. हे विद्युत तार खाली लोंबकळत असून ती तुटण्याच्या स्थितीत असल्याची माहिती पाटील कुटुंबियांना संबंधित विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्याला दिली होती. पण याकडे दुर्लक्ष झाल्यानं आपले 4 ते 5 लाखाचं नुकसान झालंय. लवकरात लवकर त्याचा पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तुकाराम पाटील यांनी केली. कारवी इथं ऊसाच्या फडाला लागलेली व त्याचबरोबर काजूच्या बागेत आग लागली. ही विद्युत तारा तुटल्यानं लागली असून विद्युत मंडळानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असल्यानं अशा लोंबकळत असलेल्या धोकादायक तारांची योग्य उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांच्यातून होते. खामदळे गावाजवळ टेक नावाच्या ठिकाणी गट नंबर 241 व 229 मध्ये तुकाराम पाटील यांची 5 एकर जमीन आहे. या 5 एकर जमिनीत जवळपास 1000 काजूची झाडं आहेत. त्याचबरोबर जनावरांसाठी वाळलेल्या गवताच्या गंजी देखील उभ्या होत्या. काजूच्या बागेच्या वरून विद्युत मंडळाच्या तारा गेल्यात. काही दिवसापासून एक तार तुटण्याच्या स्थितीत असल्याचं पाटील कुटुंबियांना दिसतात त्यांनी संबंधित विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्याला सांगितलं होतं. पण याकडे वेळीच लक्ष दिलं असतं तर हा अनर्थ घडला नसता. सध्या काजूच्या झाडाला मोठ्या प्रमाणात मोहर आला होता. हातातोंडाशी आलेलं पीक जळून खाक झाल्यानं तुकाराम पाटील व त्यांचं कुटुंब अस्वस्थ झालंय.